श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या स्वयंपाकात रोज वापरलं जाणारं ते म्हणजे साधं मीठ. या मिठाचा आपल्या जीवनामध्ये किती उपयोग होतो हे तुम्हाला माहितीच आहे. जर स्वयंपाकामध्ये मीठ नसेल तर त्या जेवणाला काहीच अर्थ उरत नाही. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा या मिठाचं तितकंच प्रभावी सामर्थ्य आहे आणि हे कशा प्रकारे आपल्याला उपयोगात आणता येईल याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या परंपरेत असं सांगितलं गेलं आहे की अनेक संत, गुरु आणि आध्यात्मिक जाणकार ही लोकंसुद्धा सांगतात की मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि या मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला काही साधे आणि सोपे उपाय घरच्या घरी करता येणारे, पण हे उपाय करत असताना तुम्ही मनापासून जर हा उपाय केला तर तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होणार आहे आणि सकारात्मक बदल जाणवायला तुम्हाला सुरुवात होणार आहे. तर पहा, पहिला उपाय म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये मीठ ठेवायचं आहे. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, घरात शांतता नसेल, तुमचं मन अस्वस्थ होत असेल, तुमच्या घरामध्ये अचानक आर्थिक अडचण वाढत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यासाठी तुम्हाला एक छोटासा काचेचा किंवा मातीचा बाऊल घ्यायचा आहे, म्हणजेच वाटी घ्यायची आहे. त्या वाटीत तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे आणि ही वाटी घराच्या कोपऱ्यात ठेवायची आहे. बघा, विशेषतः ही वाटी तुम्हाला हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवायची आहे. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दर आठवड्याला हे मीठ बदलायचं आहे. जुनं मीठ पाण्यात टाकून तुम्हाला जे वाहतं पाणी आहे त्या पाण्यात तुम्हाला हे टाकायचं आहे. बघा, असं केल्याने काय होणार आहे तर घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होणार आहे आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होणार आहे. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं खूप सामर्थ्य असतं. त्यामुळे जर तुम्ही हे मीठ तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये, हॉल असो, बेडरूम असो, किचन असो, इथे कुठेही तुमच्या कोपऱ्यांमध्ये जर तुम्ही एका वाटीत जर हे खडं मीठ ठेवलं तर ती नकारात्मक तुमच्या घरातील जी ऊर्जा आहे ती पूर्ण शोषून घेणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये पसरवणार आहे. आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे घर पुसताना मिठाचा वापर करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो. जेव्हा तुम्ही घर पुसता त्या पाण्यात एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे. विशेषतः बघा, मंगळवारी आणि शनिवारी या दिवशी तुम्हाला हा उपाय केला तर या उपायाचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. हा उपाय केल्याने काय होणार आहे तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होणार आहे आणि वाईट नजर दूर होणार आहे आणि घरात शांतता निर्माण होणार आहे. तिसरा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तुमचं मन उदास होत असेल, कामामध्ये तुमचं लक्ष लागत नसेल तर हा उपाय नक्की करा. अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर मीठ टाका आणि त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करा. हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरी पुरेसा आहे. त्यामुळे काय तर शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे आणि तुमचं मन हलकं वाटायला सुरुवात होणार आहे. आता जर तुम्ही मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवलं तर काय होणार आहे, जी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. हा उपाय विशेषतः नवीन घरात किंवा नवीन सुरुवात करताना करावा. व्यवसायात अडचणी येत असतील, जर तुमच्या व्यवसायात सतत अडचणी येत असतील, ग्राहक कमी असतील, आर्थिक नुकसान होत असेल तर दुकानात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एका कोपऱ्यात तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ ठेवायचं आहे. हे मीठ तुम्हाला दर आठवड्याला बदलायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायातील जी काही अडथळे आहेत ती कमी होणार आहेत. तुम्हाला जर नजर दोष तुम्हाला दूर करायचा असेल, जर घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार आजार होत असेल, आजारी पडत असतील, मुलं खूप रडत असतील किंवा अचानक अस्वस्थ वाटत असेल तर एका मुठीत मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती 3 वेळा फिरवा आणि ते मीठ बाहेर टाका. हा उपाय नजर दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. पैशाची अडचण कमी करायची असेल तर घराच्या ईशान्य दिशेला एका वाटीत मीठ ठेवा. हे मीठसुद्धा दर आठवड्याला बदलत राहा. असं केल्याने आर्थिक स्थिती सुधारायला मदत होणार आहे.
रात्री मीठ खुलं ठेवू नका. तुमच्या बरणीमध्ये मीठ असेल बघा, मीठ हे तुम्हाला स्टीलमध्ये किंवा प्लॅस्टिकमध्ये ठेवायचं नाही, तर मीठ हे काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं आहे. आणि हे मीठ तुम्हाला खुलं ठेवायचं नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रात्री मीठ उघडं ठेवू नका. मीठ नेहमी बंद डब्यातच ठेवा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तुम्हाला जर कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि मीठ टाका. हा ग्लास तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. दर सकाळी ते पाणी टाकून द्या आणि नवीन पाणी त्यामध्ये ठेवा. हा उपाय केल्याने तुमचा जो मानसिक ताण आहे तो कमी होणार आहे आणि तुमची अडचण हळूहळू दूर होणार आहे. जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर शुक्रवारी संध्याकाळी घर स्वच्छ करून मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. त्यानंतर दिवा लावा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे. हे सर्व उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये विश्वास, श्रद्धा आणि तितकेच सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं आहे. हा उपाय करताना मनात चांगलं विचार ठेवा, देवाचं नामस्मरण करा आणि या मिठाचा वापर अशा पद्धतीने करा. बघा, जास्त नकारात्मक ऊर्जा ही आपल्या बाथरूममध्ये असते, त्यामुळे बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला एक मिठाचा बाऊल ठेवायचा आहे. हा मिठाचा बाऊल तुम्हाला दर 8 दिवसाने बदलायचा आहे. जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घरामध्ये होणार आहे. आणि ज्या काही अडचणी तुमच्या घरामध्ये होत आहेत त्या सर्व नष्ट होणार आहेत. तर हा उपाय सगळ्यांनी नक्की करा. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.